श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर तुम्ही nanafoundation.net, nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करू शकता. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आहेत. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. 1 जुलैला त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील महिलांना जवळपास 1,500 रुपये महिलांना मिळतात. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने राज्यातील महिलांना 1,500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे ठरविले होते. जर आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर विधानसभा इलेक्शन झाल्या आणि राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आले. आता हे 2100 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना आणि कधी मिळणार याचीच माहिती आपण घेणार आहोत. आपल्याकडे अधिकृत माहिती आलेली आहे. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले धन्यवाद. 2100 रुपये कधी मिळणार आहेत याची माहिती आपल्याला आदिती तटकरे जे आहेत, ज्या मागच्या सरकारमध्ये महिला बाल विकास मंत्री होते, त्यांच्याकडे एक महत्वाचं खातं होतं महिलांचं. त्यांनी ऑफिशियली माहिती दिलेली आहे, तीच आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजना खात्यात 2100 रुपये कधी येणार. लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या 2100 रुपयांचा लाभाचा निर्णय घेतला जाईल अशी प्राथमिक माहिती आदिती तटकरे, ज्या मागच्या वेळेस महिला बाल विकास मंत्री होत्या, त्यांनी सांगितले आहे. अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. हे ऑफिशियली ट्विट आहे, कुठल्याही प्रकारचं फेक नाहीये. त्यामुळे ऑफिशियल सर्व बातम्यांसाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. सध्या नोंदणी करत असलेल्या लाभार्थ्यांच्या पडताळणीची वृत्तात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही पडताळणी होणार नाही असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक लाडकी बहिणींसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे जी काही पडताळणी होणार होती अशा प्रकारचे आपल्याला मेसेज येत होते, बातम्या येत होत्या की अर्जांची छाननी होणार आहे, अर्ज बाद होतील वगैरे वगैरे. तर ज्या आदिती तटकरे आहेत त्या सांगतायत की अर्जाची पडताळणी वगैरे काय होणार नाहीये. ज्या लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत त्या सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे क्रॉस चेकिंग होणार नाहीये, पडताळणी होणार नाहीये. 2100 रुपये हे सर्वसकट सर्व महिलांना दिले जातील. त्याचप्रमाणे नवीन महिलांना देखील आता फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे. आणि ज्या माता भगिनींचे पैसे राहिले होते, ज्यांना 1 रुपया देखील मिळाला नव्हता, त्यांना सरसकट पहिले 5 हप्त्याचे पैसे एकत्रित मिळतील आणि 6व्या आणि 7व्या हप्त्याचे देखील वितरण लवकरच होणार आहे. 6व्या हप्त्याचे वितरण येत्या 1 ते 2 दिवसात होईल अशा प्रकारची माहिती मंत्री जे होणार आहेत, सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. 7वा हप्ता तुम्हाला मकर संक्रांतीच्या नंतर मिळेल अशी पण प्राथमिक माहिती आहे. तर वेळोवेळी लाडक्या बहिणींच्या अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. आणि तुम्हाला लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. गुगलवर जायचंय, तुम्हाला नाना फाउंडेशन सर्च करायचं आहे. नाना फाउंडेशन त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती ऑफिशियली तिथे भेटेल. तिथे एक फॉर्म येईल, तो पण तुम्हाला भरायचा आहे. तर व्हिडिओशी कनेक्ट राहा, चॅनलशी कनेक्ट राहा आणि लाईक करत चला, शेअर करत चला. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.